विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती 2025ची अर्ज प्रक्रिया येत्या आठवड्यामध्ये सुरू होणार आहे। त्याच्यासाठी महत्त्वाची कागदपत्रे म्हणजे 10वी-12वीचा निकाल तुमच्याकडे असणे गरजेचे आहे। निकाल असणे गरजेचे आहे, सोबतच दोन्ही बोर्ड सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे। शाळा सोडल्याचा दाखला असणे गरजेचे आहे। शाळा सोडली असेल तर बोनाफाईड काढून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर जातीचा दाखला लागणार आहे। जात पडताळणी सध्या लागणार नाही, जॉईन झाल्याच्या नंतर 2 वर्षापर्यंत देऊ शकतात। अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल असणे गरजेचे आहे। नॉन क्रिमिलेअर SC/ST कॅटेगरीसाठी लागू असलेल्या उमेदवारांना लागणार आहे। MSIT फॉर्म भरताना लागणार नाही, ती नंतर देऊ शकतात। आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे। पॅन कार्ड काढायचं आहे। वाहन चालक जर चालकसाठी फॉर्म भरणार असेल तर चालकचं असणे गरजेचं आहे। नावात बदल झाला असेल तर ॲफिडेविट करून घ्यायचं आहे। अधिकृत तुमचा एकच मोबाईल नंबर असणे गरजेचे आहे। एकच ईमेल ID असणे गरजेचे आहे। प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अनाथ, होमगार्ड, माजी सैनिक, पोलीस पाल्य आरक्षण घेणार असेल तर त्याचे ओरिजिनल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे गरजेचं आहे।